नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। टिफिन रेसिपीसाठी आज आपण गवारीची रसरशीत भाजी कशी करायची ते बघणार आहे। त्यासाठी ही पाव किलो गवारी मी निवडून अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। पहिल्यांदा आपण आता ही गवारी एका पातेल्यात काढून घेऊया। गवारीमध्ये थोडं पाणी घालून ही गवारी आपण आता वाफवून घ्यायची आहे। वाफवलेल्या गवारीची भाजी कशी मिळून येते आणि ह्या गवारीचा तुरटपणा पण कमी होतो। गवारी अर्धी बुडेल एवढं पाणी घालून ही आता वाफवून घेऊया। बघा, गवारी आपण अशी वाफवून घेतलेली आहे। पूर्ण गवारी वाफवून न घेता थोडीशी कच्ची ठेवा आणि ही निथळून त्यामध्ये थोडं पाणी शिल्लक ठेवलेलं आहे। त्या गवारीमध्ये घालायला काय काय मसाला करायचा ते आता आपण बघूया। त्या गवारीत घालायला हे खोबऱ्याचे काप, लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, थोडी कोथिंबीर आणि मुठभर हे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। हा मसाला थोडं पाणी घालून चांगला बारीक करून घ्यायचा आहे। हा आता एका मिक्सरच्या भांड्यात आपण काढून घेतलेला आहे। पहिल्यांदा थोडा कोरडा वाटून घ्या आणि नंतर पाणी घाला, म्हणजे हा चांगला बारीक होतो। बघा, मसाला असा आपला छान वाटून झालेला आहे। आपण आता गवारीची फोडणी बघूया। कढई गरम झालेली आहे, त्यात आता हे साधारण 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकून घेतले। त्यात आता फोडणीसाठी टाकूया हे एक छोटं तमालपत्राचं पान, 2 लवंगा आणि 1 दालचिनीचा तुकडा, छोटा अर्धा चमचा मोहरी, छोटा अर्धा चमचा जिरे, हे आता थोडंसं परतून घेऊया आणि त्यामध्ये टाकूया 1 मध्यम साईजचा कांदा, अगदी बारीक चिरून घेतलेला आहे। कांदा बघा चांगला लालसर होईपर्यंत परतून घेऊया। बघा, आता कांदा आपला चांगला परतून झालेला आहे। त्यात आता हा छोट्या साईजचा 1 बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो पण चांगला गळेपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे। बघा, आता टोमॅटो पण आपला चांगला छान परतून झालेला आहे। त्यात आता हा वाटलेला मसाला टाकून घेऊया। मसाला बघा आता तेल सुटेपर्यंत परतून झालेला आहे। त्यात आता आवश्यकतेनुसार ही कांदा लसूण चटणी टाकून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। मी आता ही 1.5 चमचा टाकून घेतलेली आहे। ही पण मी तेलात चांगली परतून घेते। आता ह्यामध्ये आता ही वाफवलेली गवारी टाकून घेऊया। आता चांगलं परतून घेते। परतत असतानाच त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे। यामध्ये आता आवश्यकतेनुसार हे मिक्सरचं भांडं खळबळून पाणी घालून घ्यायचं आहे। ही भाजी आता पूर्ण शिजवून घेऊया। हे आता आणखी एकदा एकसारखं करून घेऊया आणि झाकून आता हे 5 मिनिटं चांगले आपण शिजवून घ्यायचे। बघूया आता 5 मिनिटं झालेली आहेत। बघा, गवारी आपली कशी छान रसरशीत तयार झाली आहे। त्याच्यावर आता थोडं आपण खोबरं कोथिंबीर टाकून घेऊया। ही गवारी आपण आता सर्व करूया। अशी ही रसरशीत चमचमीत गवारीची भाजी आपली तयार झाली आहे। बघा, टिफिन बरोबरच
स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर एकच भाजी तुम्ही चपाती भाकरीबरोबर खायला करू शकता। बघा, माझी ही गवारीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा। माझ्या चॅनेलला तुम्ही जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत अशाच पौष्टिक रेसिपी घेऊन। घरचं खा, निरोगी राहा। धन्यवाद। आता खोबरं आणि कोथिंबीरीनं गार्निश करूया।